नमस्कार. दासबोध निरूपणातील आज हा चौथा भाग. या कविवंदनानंतर समर्थ सभेला वंदन करतायत, तिथून आपण सुरुवात करतोय. आज कालच्या माझ्या निरूपणावर एकाची प्रतिक्रिया आली की यात तुम्ही कालच्या ते उल्लेख केला की कलाकार दुर्गुणी असतात त्यासमयी, तसा दासबोधात काय उल्लेख आहे का? नाही आहे उल्लेख. मी दासबोधात शब्दशः रूपांतर सांगत नाही आहे, त्याचा सारांश सांगतोय आणि ते विवेचन करताना त्याला काही उदाहरणांची जोड देतोय. त्यातला तो भाग होता. शब्दशः रूपांतर दासबोधाचं करायचा किंवा असा माझा अजिबात प्रयत्न नाही आहे. दासबोधातला विषय तुम्हाला समजावा, त्याचा अर्थ सोपवा आणि आपण मूळ दासबोधाकडे वळावं. विषयतः त्यातलं काय जे सांगितलेलं समर्थांचा उद्देश आहे तो अंगीकृत करावा, यासाठी हा प्रयत्न आहे. आणि एकाने सांगितलं की काल जरा थोडं लांबलं. बरोबर आहे. आज आपण 20 मिनिटं ठेवायचा प्रयत्न करतो मी, पण एखाद वेळा थोडं मागे पुढे होणार. म्हणून सुरू करूया. आता वंदू सकळ सभा जय सभेसी मुक्ती सुलभा. नाही वैकुंठीच्या ठाई नाही योग्यांच्या हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई तेथे मी तिष्ठतू नारदा. या कारणे सभाश्रेष्ठ भक्त गाती ते वैकुंठ, नामघोषे धडधडाट जय जयकारे गर्जती. हा 8वा समास आहे पहिल्या दशकातला. कविवरांना वंदन केल्यानंतर समर्थ दासबोधाच्या 8व्या समासस्तवन या नावाच्या समासात सभेला अर्थातच जेथे भगवंताचे भजन कीर्तन श्रवणासाठी परमार्थांचे साधक एकात्म होऊन जमले आहेत, अशा साधक सभेला वंदन करीत आहेत. या समासाच्या पहिल्याच ओळीत समर्थ म्हणतात की मी आता सर्व आध्यात्मिक सभांना वंदन करतो, कारण अशा सभांमुळेच मुक्तीचा मार्ग सुलभ होतो आणि अशा सभास्थानी साधकांचे प्रेमाने लोभावून स्वतः जगदीश्वर तिष्ठत उभा राहतो. एकूण सभा रचनेत परस्परातील सौहार्द, प्रेम, स्नेह वर्धिष्णू राहण्यासाठी सर्व समुदाय एकत्र येण्याची गरज असते. या एकत्र येण्यातूनच सामाजिक ऐक्याचा विचार प्रबळ होत असतो. सभा संमेलनाच्या रूपाने आपण असे एकत्र येतो. परमार्थ मार्गात मात्र सभा म्हणजे साधनेच्या हेतूने नियमितपणे ठराविक स्थळी म्हणजे मंदिरात, सभामंडपात किंवा आश्रमात साधकांनी भगवंताचे भक्तीसाठी एकत्र येणे हा होय. असा भक्तिमेळा ज्या ठिकाणी गोळा होतो तेथे परमेश्वराला आपोआपच येणे भाग पडते, असे सर्व संतांनी सांगून ठेवलेले आहे. संतांच्या या सांगण्याला प्रत्यक्ष भगवंताच्या वचनाचा आधार आहे. भगवंतांना तुम्ही कोठे वसता, असा प्रश्न नारद मुनींनी विचारला होता. त्याचे उत्तर भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत खालील श्लोकाने दिलेले आहे. भगवंत म्हणतात, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवो, मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. त्या भगवंताच्या वचनाचा उल्लेख श्री समर्थांनी येथे केलेला आहे. ते म्हणतात, भगवंतानेच सांगितले आहे की हे नारदा, मी वैकुंठात राहत नाही, योगी पुरुषांच्या हृदयात नाही आणि सकल तेही सूर्याच्या ठाई कायम राहत नाही, तर जेथे माझे भक्त माझ्या भक्तीची गीते गायनाने सदैव आवडीत असतात तेथेच मी त्यांच्यावर माझ्या कृपेचा वर्षाव करण्यासाठी सदैव तिष्ठत उभा असतो. अशा सभेचे वर्णन करताना समर्थ म्हणतात, येथे प्रेमळ भक्त हरिगुण गात असतात, भगवंताची कथा कीर्तने चालू असतात आणि सदैव वेदांची आणि पुराणांची श्रवणे चालू असतात. परमेश्वराचे गुणवर्णन, निरूपणातील आणि अध्यात्मातील विविध मतांचे खंडनमंडन आणि विचारमंथन चालू असते. अशा सभांमध्ये प्रेमळ भक्त, भाविकजन, सात्विक व सभ्य श्रोते, सखोल अभ्यास करणारे मुमुक्षु, सुरेल गायक अशी परमेश्वर निष्ठ गोळा झालेली असतात. दानशीळ, धर्मशीळ, कर्मशुद्धीचे आचारनिष्ठ, अंतर्शुद्ध असलेले पुण्यवान आणि शुचिष्मंत असा हा भक्तमेळा ज्या सभेत जमतो तेथे मग सच्चिदानंदाची वेगळी चोरवी सहजपणे उत्पन्न झालेली असते. आणि त्यामुळे समर्थ म्हणतात की भक्तमंडळी जेथे भगवंताचे गुणगान करतात ते साक्षात वैकुंठच होऊन जाते. तेथे नामघोषाच्या कल्लोळाचा गडगडाट होत असतो आणि भक्तमंडळी परमेश्वराचा खड्या आवाजात जयघोष करीत असतात. या सर्वामुळे अशी सभा ही सर्वश्रेष्ठ आहे आणि वंदनीय आहे, असे म्हणून समर्थ या संत सभेला मनोभावे वंदन करीत आहेत. संत सज्जन विद्वज्जन वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन, योगी वितरागी उदास, नेमक निग्रह तापस, विरक्त निस्पृह बहुवस, अरण्यवासी, ऐसे जे का सभानायक
जेथे नित्यानित्य विवेक, त्यांचा महिमा अलौकिक, काय म्हणून वर्णावा. अशा धार्मिक सभा संमेलनात आणि कीर्तनात जाणकार व सत्वशील असे अनेक प्रकारचे महनीय श्रोते उपस्थित असतात. त्या श्रोत्यांमध्येही अनेक गुणमंडळीच असतात. त्या सर्वांनी स्वतःची अशी काही विशिष्ट आध्यात्मिक उंची स्वतःच्या बळाने आधीच गाठलेली असते. त्यामुळे गुणम गुणिना वेत्ती या उक्तीप्रमाणे ती श्रोते मंडळी चांगल्या भक्ताचे परमार्थ विषयक आणि परमेश्वर गुणवर्णनपर उत्तम विचार ऐकण्यास उत्सुक असतात. आणि असे जाणकार श्रोते समोर दिसल्यावर वक्त्यालाही त्यांच्यासमोर आपले ज्ञान व अभ्यास उत्कट रीतीने प्रगट करता येतो. आणि मग साहजिकच श्रोते व वक्ताचा सुवर्णसंगम झाला की सभाही वेगळ्याच शब्दब्रह्मामध्ये तल्लीन होऊन डोलू लागते. अशा श्रोत्यामध्ये किती विविध ज्ञानी मंडळी असतात त्याचे वर्णन करताना समर्थ म्हणतात, त्यामध्ये योगी, वितरागी, प्रपंचाविषयी उदासपण प्राप्त झालेले ज्ञानी, नियमबद्ध जीवन जगणारे, तपस्वी, निग्रही, विरक्त, निस्पृह आणि जीवन अरण्यात राहून एकांतात कंठणारेही भक्त असतात. काही तपस्येमध्ये जटाधारी झालेले असतात, तर काही दंडधारी, काही बालब्रह्मचारी, तर काही मुद्राधारी कट्ट वैष्णवपंथी असतात. असंख्य पुरश्चरणे करणारे तपस्वी, तीर्थक्षेत्रात वास करणारे महायोगी आणि लोकांतात राहूनही मनाने ब्रह्मभक्तीच्या एकांतात सदैव वास करणारेही असतात. साधनेला सुरुवात करू इच्छिणारे मुमुक्षु, साधना करीत असलेले साधक आणि साधना पूर्ण केलेले सिद्धे असतात. संत सज्जन, विद्वज्जन, महाजन यांच्याबरोबरच विविध शास्त्रात पारंगत असे शास्त्रज्ञ आणि विमल ब्रह्माचे निरूपण करणारे प्रबुद्ध असतात. अशा अलौकिक स्तोत्रवर्गाचे वर्णन करताना श्री समर्थांचे शब्दवैभव ठायी ठायी प्रगट होताना पाहून मन थक्क होते. त्यामध्ये यमक, अनुप्रास वगैरे भाषेचे अलंकार तर दिसतातच, पण अर्थपूर्ण शब्दकळा हे समर्थांचे वैशिष्ट्य सुद्धा मनाला प्रफुल्लित करणे. आणि योगी, व्युत्पन्न ऋषेश्वर, धूर्क तार्किक कवेश्वर, मनोजयाचे मुनेश्वर आणि दिग्वल्की अशा ओळीतून त्यांच्यातील दृष्टा कवी मोहित राहतो. ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी, पिंडज्ञानी, योगज्ञानी, पंडित आणि पुराणिक, विद्वान आणि वैदिक, भट आणि पाठक, शिवाय वेदांचे आणि विशेषतः यजुर्वेदाचे अभ्यासक, वैद्य, पंचाक्षरी, याज्ञिक, अग्निहोत्री असे अनेक पुरुष येथे गोळा झालेले असतात. येथे यजुर्वेदी असा विशेषतः उल्लेख ज्ञानेश्वर माऊलीमुळे आला असावा असे मनाला वाटून जाते. त्रिकालज्ञानी, परोपकारी, शांती, क्षमा आणि दयेचे सागर, पवित्र आणि सत्याभिमानी अशा ईश्वरी पुरुषांनी सभा मंडित झालेली असले असे सांगून समर्थ म्हणतात की अशा ज्ञानी नेतृत्वाखाली सभेमध्ये शाश्वत व अशाश्वत, नित्य अनित्य, विदित्य आणि अनित्य म्हणजेच प्रपंच आणि परमार्थ यावर अखंड निरूपण चालत असते. आणि म्हणूनच अशा अलौकिक सभेचे महात्म्य वर्णन करण्यास अनेकदा आपले शब्द अपुरी आहेत असे वाटत राहते. जेथे भगवंताच्या मूर्ती तेथे पाविजे उत्तम गती. उत्तम गुणांची मंडळी सत्वधीर सत्वागळी, नित्य सुखाची नवाळी जेथे वसे. जेथे भगवंतांच्या मूर्तीत तेथे पाविजे उत्तम गती, ऐसा निश्चय बहुतांगणती महंत बोलिले. कल्लो कीर्तन वरिष्ठ, जेथे होय ते सभा श्रेष्ठ, कथा श्रवणे नाना कष्ट, संदेह मावळते. या 8व्या सभास्तवन समासाच्या उपसंहारामध्ये समर्थाच्या धार्मिक कथा, कीर्तन आणि सभा यामध्ये श्रवण करण्यासाठी जाण्यामध्ये साधकाचा कसा विविध प्रकारे लाभ होतो, त्याला साधना मार्गात प्रगती साधण्यास कसे बळ प्राप्त होते आणि षड्रिपूवर विजय मिळवण्यासाठी आवश्यक ते आत्मज्ञान कसे ज्ञात होते याचे वर्णन करीत आहे. यातला एक फार महत्त्वाचा 2 ओळी मला सांगाव्याशा वाटतात. उत्तम गुणांची मंडळी सत्वधीर सत्वागळी. सुरेख अतिशय वर्णन समर्थांनी केलेलं आहे. सज्जन माणसं आणि जी गुणवान माणसं आहेत खरोखरी आणि निस्पृह आहेत त्यांचं. आणि तिथं पुढं काय म्हटलं समर्थ, नित्य सुखाची नवाळी तेथे वसे. अशा माणसांच्या संगतीत कायम सुखाच राहावे आणि सुखसुद्धा नवाळी म्हणजे कायम नवीन नवीन मिळणारं असं. विद्यावान, कलावान, गुणवान आणि ज्यांच्यावर भगवंताचे विशेष गुणगान करून आपले प्रेम व्यक्त केले असे अनेक सुपात्र आणि सत्पात्र मंडळी अशा कीर्तन एकत्र जमलेले मिळतात.
त्यामध्ये प्रपंच आणि परमार्थी, प्रवृत्ती आणि निवृत्तीपर, गृहस्थाश्रमी आणि वानप्रस्थाश्रमी, वृद्ध आणि तरुण, पुरुष आणि स्त्रिया, बाल, तरुण आणि वृद्ध अशी वरवर विरोधाभासी वाटणारी पण मनामध्ये परमेश्वराविषयी उत्कट प्रेम असणारी श्रोतेमंडळी एकत्र समुदायाने आपापल्या अंतरेने परमेश्वराचे स्तवन करीत असतात. अशा या भक्त समुदायापुढे आपल्यालाही सन्मार्गाचा आणि अक्षय समाधानाचा अकस्मात लाभ होतो. तिथे भगवन्नामाचा आणि संकीर्तन अखंड गजर चालू असतो. अशा त्या सभेला आणि तेथे जमलेल्या भक्तांना समर्थ मनोभावी वंदन करतात. जिथे भगवंताच्या मूर्ती आहेत अशा मंदिरात गेल्याने आणि तेथे बसून भक्तीच्या श्रवण आणि कीर्तन या मार्गामध्ये लागणार आहे. भक्ती नवविधा भक्ती सांगितलेली आपल्याकडे, श्रवण, कीर्तन, मनन असं. त्यातल्या 2 भक्तींचा समर्थाने उल्लेख केला, श्रवण आणि कीर्तन. या मार्गामध्ये लागल्याने निश्चितपणे माणसाला उत्तम गती प्राप्त होते असे अनेक भक्तांनी निश्चयपूर्वक आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवले आहे आणि ते त्यांचे स्वानुभवाचे बोल असल्याने सत्यच आहेत. आपल्या पुराणामध्ये सत्ययुग, त्रेतायुग, कलियुग अशी कालाप्रमाणे युगे नेमस्त केली आहेत. प्रत्येक युगात काय केले असता देवाची प्राप्ती होईल ही पुरुषोनी सांगून ठेवले आहे. देवतार्चन, हवन असे मार्ग पूर्वी होऊन गेल्या युगात फलदायी ठरत असत, परंतु सांप्रतच्या कलियुगात, ज्याला श्री समर्थ कल्लव या गमतीशीर शॉर्ट फॉर्मने संबोधत आहेत, त्यामध्ये हे मार्ग यशदायी नाही हा संदर्भ घेऊन समर्थ म्हणतात, कलियुगामध्ये हरिकीर्तन हा सर्वोत्कृष्ट मार्ग आहे आणि ते जेथे चालते ती भक्तजन सभा सर्वश्रेष्ठ आहे. अशा सभेमध्ये चालत असलेल्या नामसंकीर्तन आहे. म्हणूनच मनातील नाना शंका आणि दुराशा निश्चितपणे नष्ट होऊन साधक सन्मानाला लागतो आणि म्हणूनच ते अशा सभेला मनोभावे वंदन करतात. आता स्तवू हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ. आता परमार्थाला समर्थ वंदन करतात 9वा समास दाखवतला आहे, पहिल्या दशकातला 9वा समास. आता स्तवू हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ, ना तरी समर्थामध्ये समर्थ योग हा. नाना साधनाचे उदार हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार, वेदशास्त्री जे सार ते अनुभवासे. आहे तरी चहूकडे परी अणुमात्र दृष्टी न पडे, उदासपरी एकीकडे पाहता दिसेना. पहिल्या दशकाच्या 9व्या समासामध्ये श्री समर्थ परमार्थाला वंदन करीत आहेत. परमार्थ हा शब्द अगदी सिद्धापासून ते प्रपंची माणसापर्यंत सर्वजण सहजपणे वापरतात, परंतु शब्दाचा नेमका अर्थ काय असे विचारले तर भले सुद्धा गोंधळून जातात. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ, सदैव स्थिर आणि अनुपमेय अशी वस्तू. अर्थ या शब्दाचे विविध अर्थ असू शकतात. अर्थ म्हणजे हेतू किंवा संपत्ती किंवा अनुभव किंवा कारण. आता परमार्थ हा शब्द परम आणि अर्थ बरोबर परमार्थ असा 2 शब्दांचा संधी होऊन बनलेला आहे. या प्रत्येक शब्दाचा वरीलपैकी कोणता अर्थ घेतला तरी साधनमार्गी ज्याला परमार्थ म्हणतात त्याचे ज्ञान आपल्याला होऊ शकेल. सर्वश्रेष्ठ अनुभव, सदा स्थिर ज्ञान, अनुपमेय संपत्ती हे सर्व परमार्थ या चिदानंदाचे वर्णन करू शकतात. अनुभवाशिवाय ज्ञान नाही. सदैव स्थिर असणारे ज्ञान आणि जगातील सर्वश्रेष्ठ अविनाशी संपत्ती म्हणजे ब्रह्मानुभव होय. जगातील यच्चवात वस्तू नाशिवंत आहेत, लौकिक संपत्ती चंचल आहेत. आपली म्हणणारी जिवलग माणसे वेळप्रसंगी सोडून जाणारी आहेत. त्यामुळे परमतत्व आणि साधक यांच्यामधील जीवशिवायचा अद्वैत संबंध हेच अविनाशी अविचल ब्रह्मज्ञान आहे आणि तोच खरा परम अर्थ म्हणजेच परमार्थ आहे. असा हा परमार्थ सर्वोत्तम समर्थ आहे आणि साधकांचे अंतिम ध्येय आहे असे म्हणून श्री समर्थ परमार्थाच्या वंदनाच्या समासाला प्रारंभ करतात. परमार्थ संत सज्जनाच्या संगतीने सुलभ असतो, पण तो मार्ग न घेतल्याने तो दुर्लभ होऊन बसतो. इतर अनेक साधने उधारीची म्हणजे कधी फलदायी तर कधी फसणारी आहेत, पण परमार्थ मार्ग मात्र रोकळा आणि वेदशास्त्रांचा सारभूत असा आहे. परमार्थ सर्व ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेला आहे, परंतु जाणण्याची दृष्टी नसेल तर मग तो एकांतात जप तप केले तरी दिसणार नाही. योगी पुरुष तो स्वबळाने जाणतात आणि सत्शिष्याला दाखवून देऊ शकतात. परब्रह्म ही अशी परमसंपत्ती आहे की ती कधी कमी होऊ शकत नाही आणि चोर, अग्नी, श्वापदे किंवा राजसत्ताही तिचे हरण करू शकत नाही. काळही त्याला बाधू आणि बांधू शकत नाही. मात्र ते पाहण्यास सद्गुरूच्या मार्गदर्शनाने लाभलेली दिव्य दृष्टी हवी. तो आनंदाचा ठेवा प्राप्त झाल्यावर माणसाच्या मनातील विकार, मायेचा पगडा
आणि सत्यवस्तूबद्दलचे सर्व संशय नष्ट होतात. देहाने मांडलेल्या प्रपंचावरचे प्रेम कमी होते. एकूणच परमार्थामुळे मानवी जीवनाचा खरा अर्थ समजून साधकाचा उद्धार होतो. त्याला शुद्ध विवेकपूर्ण आत्मज्ञान प्राप्त होते. हे आत्मज्ञान खरे तर ब्रह्मज्ञानच होय आणि म्हणूनच परमार्थ ज्याला साधेल त्याचे जीवन सफळ, संपूर्ण आणि सार्थकी झाले असेच समजले पाहिजे. या समासात समर्थ पुढे म्हणताय, परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. परमार्थ जन्माचे सार्थक, परमार्थ संसारी तारक, परमार्थ दाखवी परलोक धार्मिकासी. परमार्थ तापसांसी थोर, परमार्थ तापसांसी थार, परमार्थ साधकांसी आधार, परमार्थ दाखवी पार भवसागराचा. भल्याने परमार्थी मरावे, शरीर सार्थकी करावे, पूर्वजांस उद्धरावे हरिभक्ती करोनी. परमार्थ हाच परमसुखाचा मार्ग आहे. नव्हे, परमार्थ म्हणजेच परमसुख आहे. शेवटी सुख म्हणजे ते काय? ज्याने जीवाला चिरंतन शांती आणि समाधान मिळते तेच सुख होय. सौंदर्य, संपत्ती, सुदृढता आणि सत्ता हीच सुखाची साधने आहेत आणि ती प्राप्त झाली की माणूस सुखी झाला असे आपण सामान्यतः समजतो. पण हे मागणे सत्य नाही. सौंदर्य, संपत्ती, सत्ता, सुदृढता यातील काहीही शाश्वत नाही. सुंदर स्त्रीलाही वार्धक्य आले की तिच्या चंद्रकलेची अवकळा होते. आजचा अमर्याद सत्ता असलेला मंत्री पुढच्या निवडणुकीत पडला की सत्तेचा बुडबुडा फुटतो. वयोमानाने सुदृढ शरीर रोगग्रस्त होते तर लक्ष्मी चंचलता प्रत्यय आजचा करोडपती सुद्धा भिक्षापती झालेला आपण पाहतो. तात्पर्य हेच की त्या त्यावेळी वाटणारी सुखे क्षणभंगूर आहेत. चिरंतन सुख ज्याला श्री समर्थ परब्रह्म म्हणतात ते खऱ्या अर्थाने अविनाशी आणि चिरंजीव आहे. मायेचे, विकारांचे सत्यस्वरूप ओळखून त्याच्यावर विवेकाने विजय मिळवणे आणि परमतत्वाची जवळीक साधून चिरांनात राहणे हाच खऱ्या आणि अंतिम सत्याचा मार्ग आहे. म्हणून श्री समर्थ म्हणतात की परब्रह्म हे संसारी माणसाचा तारक मार्ग आहे. साधकांच्या जन्माचे सार्थक आहे आणि श्रद्धावान माणसाला निश्चितपणे स्वर्गलोकाचा लाभ करून देणार आहे. तापसांना आणि साधकांना परमार्थच आधार देऊन भवसागर पार करण्याचे मार्ग दाखवतो. अनेक जन्मांचे पुण्यानेच परमार्थ घडून परमात्माचा अनुभव येऊ शकतो. हा परमानुभव म्हणजे जीवनाचा विसावा आहे आणि परमार्थ केला तरच मनुष्य जन्माचे सार्थक होऊ शकते. अर्थात हे ज्याला समजत नाही किंवा समजूनही जो तसा वागत नाही अशांची श्री समर्थ मूर्ख म्हणून संभावना करतात आणि अशांचे तोंडी पाहू नये असा सल्लाही देतात. परमार्थ हा अनुपमेय अनुभव आहे असे सांगून ते म्हणतात की परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. अर्थात राजवैभव असूनही जर परमार्थ नसेल तर ते वैभव शून्यवत आहे आणि परमार्थ असला की लौकिक सांपत्तिक स्थिती कशी असली तरी तो साधक राजाहूनही संपन्न आहे. म्हणूनच सद्बुद्धीच्या माणसाने परमार्थ मार्गाची कास धरून भगवंताने दिलेल्या मनुष्य जन्माचे आणि नरदेहाचे सार्थक करावे आणि अशी परमेश्वर भक्ती केली तर तो साधक स्वतः उद्धरून जाईलच, पण पूर्वजांचा आणि संपूर्ण घराण्याचे उद्धार करील हे निश्चित असं समर्थ सांगतात आणि या समासाचा समारोप करतात. पुढचा समास जो आहे तो नरदेह स्तवन असा आहे. एकीकडे अनेक संतांनी देहाच्या तिटकाला सांगितलेलं आहे. आपल्याला देहाचा म्हणजे करत्या विकारांचा तिटकार आहे, पण नरदेह नसला तर तुम्हाला भक्ती करता येत नाही असे वेगळं प्रमेय मांडणारा समर्थांचा तो समास आहे. त्या नरदेहाचं समर्थांनी स्तवन केलेलं आहे ते आपण पुढच्या भागात पाहूया. आज मात्र आपण इथेच थांबूया. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 19:30 तप्त झालेले आहेत. उद्या भेटूया. नमस्कार.